परभणी जिल्ह्यामधील जवळपास 40 सरपंच विविध पक्षातले ते आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेत। अनेक पदाधिकारी तेही शिवसेनेमध्ये दाखल झालेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। हे आपलं सरकार स्थापन झाल्यापासून अनेक पक्षातले लोकप्रतिनिधी पदाधिकारी दररोज या ठिकाणी आपल्या सरकारवर आणि पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। अनेक विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे की सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे। आणि म्हणून ज्या ज्या ग्रामपंचायतीमधून जे सरपंच निवडून आलेत ते जवळपास बाळासाहेबांच्या शिवसेनेचे 1590 सरपंच निवडून आले। आणि त्याचबरोबर असे दररोज इतर पक्षातले सरपंच देखील आपल्या पक्षामध्ये येत आहेत। आणि म्हणून त्यांना देखील त्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी काही विकासाची कामं मूलभूत सोयीसुविधा गेल्या अनेक वर्ष मिळाल्या नव्हत्या त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे सरकारच्या माध्यमातून। आणि खऱ्या अर्थाने त्या गावाचा विकास, त्याला सुरुवात आपल्या सरकारच्या माध्यमातून होती आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येत आहेत। आणि म्हणून त्यांनी आपल्या सरकारने केलेलं काम हे देखील पाहिलंय। आणि त्यामुळे जे निर्णय आपण 4-5 महिन्यामध्ये लोकहिताचे, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले तेच निर्णय बघून विश्वास दाखवलाय। आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर दररोज ही पक्षप्रवेशाची जी काय प्रक्रिया आहे ती सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जी आहे राज्य सरकारने केले जाते। सगळीकडे मराठा समाजाने देखील आपला सत्कार केला, असा निर्णय पहिल्यांदा घेण्यात आलेला आहे। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सहकारी मंत्री महोदयांनी आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले। आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती देखील साजरी झाली पाहिजे हा देखील निर्णय आम्ही घेतला आहे। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे। आणि म्हणूनच हा निर्णय देखील आम्ही घेतला आहे, जनतेच्या मनातला निर्णय घेतला आहे। आणि म्हणून विविध स्तरावर जनतेमध्ये, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या निर्णयाचं स्वागत होतंय। आणि म्हणून आजही मला अनेक लोक भेटायला आले आणि त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। शिंदे साहेब, कालपासून पंतप्रधान मोदींची सभा तर चर्चेत आहेत, परंतु त्यांच्यासोबतचे आपले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत। आपलं कौतुक करतानाचे व्हिडिओ व्हायरल आहेत। मेट्रोमध्ये आपल्यासोबत गप्पा मारतानाचा व्हिडिओ जास्त व्हायरल झाला आणि आपण खळखळून हसला देखील आहात। काय नेमकं घडलं होतं ते मेट्रोमध्ये? काय म्हणाले? मेट्रोमध्ये कालपासून जी चर्चा सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा तर गाजलीच आहे त्या संदर्भात, परंतु त्याचबरोबर आपल्या दोघांचे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत। मेट्रोमध्ये आपण दोघं हसत होतात, चर्चा करत होतात, ती नेमकी काय झाली होती की आपण एवढे खळखळून असतात? कालचा अनुभव सगळ्यांनाच सुखद होता आणि आनंदाचाही होता, मला देखील। त्यामुळे या देशाचे लोकप्रिय असे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मुंबईमध्ये येण्याचं मान्य केलं, त्याबद्दल मी त्यांना जाहीर धन्यवाद दिलेले आहेत, आभारही त्यांचे मानलेले आहेत। खरं म्हणजे मुंबईतल्या विकासाला काल सुरुवात झाली खऱ्या अर्थाने, आणि ती देखील मोदी साहेबांच्या शुभ हस्ते सुरू झाली। मेट्रोचा प्रकल्प, मेट्रो सुरू झाली, कॉन्क्रीटचे रस्ते सुरू होतील, STPची कामं सुरू होतील, सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला आहे, हॉस्पिटलची भूमिपूजनं झालेली आहेत। असे अनेक प्रकल्प जे मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही सुरू केलेले आहेत। आणि पुढे भविष्यामध्ये मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी मोदी साहेबांनी काल त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं आणि त्यासाठी ते आले होते। त्यांच्याही मनामध्ये मुंबईच्याबद्दल एक आपुलकी आहे, मुंबईचा विकास त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून त्यांनी कालच्या सभेमध्ये मुंबईच्या विकासाला
महाराष्ट्राच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने या मुंबईच्या विकासाला चालना मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आनंदाचे क्षण होते त्यामध्ये त्यांनी देखील काही माझे मुद्दे होते त्याला दिलखुलास दाद दिली, हा त्यांचा मोठेपणा आहे। आणि खरं म्हणजे या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री खऱ्या अर्थाने दावोसमध्ये मी गेलो तेव्हाही त्याची मला प्रचिती आली, तिकडे त्यांची लोकप्रियता पूर्ण जगभरात आहे आणि त्यांनी काही मुद्द्यांना काही माझ्या काही दावोसच्या आठवणी होत्या, काही इकडचे काही प्रसंग होते, त्याला दिलखुलास दाद दिली। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक घेऊन आलेल्या पंतप्रधानांनी कौतुक केलेले, मात्र विरोधक टीका करतात की जे दावोसमध्ये एमओयू झालेले त्यांचं अंमलबजावणी होईल का, ते प्रत्यक्षामध्ये उतरतील का, ते सर्व करा। खरं म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतोय आणि समाधानही वाटतंय, कारण दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मला आपल्या राज्याची बाजू मांडण्याची देखील काँग्रेसमध्ये संधी मिळाली। काँग्रेस म्हणजे तिकडे एक फोरम आहे मोठा आणि पर्यावरण हा विषय होता आणि पर्यावरणाच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांनी जी काही त्याला प्राथमिकता दिलेली आहे, प्राधान्य दिलेले आहे, पर्यावरण संतुलन म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी जे जे काही प्रकल्प सुरू केले आहेत त्याची मी माहिती दिली आणि आपण देखील राज्यामध्ये जे काही क्लायमेट चेंज हे जे काही संकट आहे त्याला थांबवण्यासाठी जे जे काही निर्णय घेतोय त्याची देखील माहिती देण्याची संधी मला मिळाली। त्याचबरोबर जे एमओयू झालेले आहेत 1,55,000 कोटी रुपयांचे, हे सगळे उद्योजक जे आहेत हे जगभरातले विविध देशातले लोक होते आणि त्यांचं नुसतं एमओयू करून ते थांबले नाहीत, तर त्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंबहुना त्यांचा जो प्रकल्प आहे तो इथे सुरू करण्यासाठी ते फार आग्रही होते, अतिशय सिरियस होते। आणि म्हणून मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की आम्ही तिथल्या तिथे आमच्या संबंधित उद्योग विभागाला सूचना दिलेल्या आहेत, लँड आयडेंटिफाय करणे, त्यांना ज्या काही सोयी सवलती देणे याची सुरुवात आम्ही केलेली आहे। त्यामुळे 1,55,000 तर त्याचं एक्झिक्युशन होईलच, म्हणजे त्याची अंमलबजावणी तर होईलच, परंतु जे मला तिकडे भेटले विविध देशातले लोक त्यांनी देखील या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी दाखवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना आता पटलेलं आहे की या राज्यामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगल्या सोयीसुविधा आहेत, उद्योगाला पूरक वातावरण आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि ज्या सबसिडीज आम्ही देणार आहोत त्या सबसिडी देखील मिळतील असा त्यांना विश्वास आहे। आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकत्रपणे डबल इंजिनचं सरकार जे आहे ते काम करणार आहे, काम करते आहे याचा विश्वास त्यांना आणि खात्री पटलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या प्रमाणावर एमओयू साईन केलेत आणि ज्यांनी एमओयू साईन केले नाहीत ते ज्यांची माझी चर्चा झाली ते इथं येऊन एमओयू साईन करणार आहेत आणि इथे येऊन त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याची सुरुवात ते इथं करणार आहेत। त्यामुळे फक्त आकडे पूर्वीप्रमाणे वाढवण्यासाठी किंवा फुगवून दाखवण्यासाठी मी तिकडे गेलो नव्हतो, मी ॲक्च्युअल राज्याच्या हितासाठी आणि राज्यामध्ये उद्योग आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला वाटतं की त्यामध्ये भरघोस असं यश त्या ठिकाणी आपल्याला या दावोसच्या दौऱ्यामधून मिळणार आहे याची प्रचिती आणि अनुभव जो आहे तो मला आलेला आहे। त्यामुळे हे सगळे जे उद्योजक आहेत ते उद्योजक या ठिकाणी आपल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी सहित या ठिकाणी येतील आणि राज्यातल्या विकासाला हातभार लावतील। जवळपास 1 लाखापेक्षा जास्ती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार उपलब्ध होणार आहेत जे आपण एमओयूज केलेले आहेत त्याच्यामधून, आणि जे एमओयूज आणखी नवीन होतील त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल अशा प्रकारचा विश्वास मला आहे। मी मोदी सोबत आहोत त्यावरून विरोधक आता टीका करतात गुंतवणूक इथे महाराष्ट्रात आणलेली आहे, जे रोजगार इथे निर्माण होणार आहे त्यासाठी इथे स्थानिक भूमिपुत्रांना त्यामध्ये प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं तशी मागणी होती आहे। स्थानिक भूमिपुत्रांना या सगळ्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल। शेवटी हे आपले भूमिपुत्र आहेत
हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, त्यामुळे प्राधान्य त्यांना दिलं जाईल. सीएम सुभाष देसाई माजी उद्योग मंत्री टीका करतात. उपेंद्र यादवांची बैठक झाली तुमच्यावर. सीएम सर, माजी उद्योग मंत्री टीका करतायत की देशातल्याच कंपन्यांबरोबर आपण डावॉसमध्ये जाऊन करार केले, मग तिथे जायची गरज काय असं सुभाष देसाई म्हणतात. त्याच्यावर मला फार ते मोठे नेते आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. फक्त एवढंच सांगतो, जेव्हा उद्योग येतील तेव्हा त्यांना कळेल की हे उद्योग कुठले आहेत. हे वेगळ्या देशातले आहेत. विविध देशातले लोक तिथे आले होते आणि त्यांच्याबरोबर जे काही जॉईंट व्हेंचरमध्ये ज्या इकडच्या कंपन्या लागतात त्या होत्या, परंतु जे इन्व्हेस्टमेंट आहे ते परदेशी कंपन्यांचं आहे आणि त्यामध्ये US मधला आहे, जर्मनीमध्ये आहे, सिंगापूर आहे, तैवान आहे, इतर अनेक देशातले लोक या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटला उत्सुक आहेत. कारण त्यांना विश्वास आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांवर आणि या राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर. सर, आज केंद्रीय मंत्री उपेंद्र यादव यांची बैठक झाली तुमच्या याच संदर्भात, बिझनेस असतील किंवा मुंबईसाठी काय इंग्लिशमध्ये CRZ संदर्भात त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा झाली. अनेक जे निर्णय प्रलंबित होते गेल्या अनेक वर्षापासूनचे, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सगळं काही ठप्प होतं आणि त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती. त्या विनंतीनुसार ते या ठिकाणी आले होते आणि अनेक जे काही विषय प्रलंबित होते, मुद्दे प्रलंबित होते, जे काय प्रश्न प्रलंबित होते त्यावर चर्चा झाली. अनेक सकारात्मक भूमिका केंद्रीय मंत्री महोदयांनी घेतलेली आहे. नक्की यामधून राज्याला फायदा होईल. मुंबईतलं जे पोल्युशन वाढतं आहे त्या संदर्भात काही पर्यावरण मंत्र्यांनी काही सूचना दिल्या आहेत का? त्यामागचं नेमकं कारण काय आहे, हे काय यामध्ये काही तोडगा काढण्याचा चर्चा झाली? त्यावर देखील नक्की चर्चा झाली आहे आणि मुंबईचं प्रदूषण कमी कसं करता येईल यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल. सर, महाराष्ट्रात 2 पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की पोटनिवडणूक म्हणजे बिनविरोध होते, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती चिंचवडची निवडणूक लढणार आहे. तर या संदर्भात आपलं काय मत आहे? बिनविरोध व्हावी यासाठी आपण काही प्रयत्न. खरं म्हणजे मुंबईची निवडणूक आम्ही बिनविरोध केली होती आणि परंपरा आहे या राज्यामध्ये की जे आकस्मिक निधन होतं एखाद्या लोकप्रतिनिधीचं, त्या ठिकाणी एक परंपरा आहे की बिनविरोध देण्याचं. शेवटी ज्याने ठरवायचं असतं. पण मुंबईतल्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने त्या सहकार्य केलं होतं आणि मोठ्या मनाने ती निवडणूक बिनविरोध केली. युक्तिवाद सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर. युक्तिवाद सुरू आहे. आपलं काय मत? आपले नाही, त्याच्यावर आता मी काय बोलू इच्छित नाही. ती हे होऊ द्या, सुनावणी आहे ना, सुनावणी होऊ द्या. जे काय होईल ते नियमानुसार, कायद्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे कायद्यानुसार जे आहे आणि नियमानुसार आहे त्या तो निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.